पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मोरटाका आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण। पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील मोजे कल्हे मोरटाका आदिवासी वाडी गेली 25 वर्षापासून रस्ता व साकावासाठी आंदोलन उपोषण करत आहेत, परंतु अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत। एका फार्म हाऊस वाल्याच्या टंडन याच्या धाकाला अधिकारी घाबरून या आदिवासी बांधवांचे साकव व रस्ता करून देत नाहीत। शासन दरबारी नोंद आहे, नकाशावर नोंद आहे, 7/12 वर नोंद आहे, निधी सुद्धा या साकव रस्त्यासाठी पडलेला आहे, परंतु अजूनही काम चालू होत नाही। आज या उपोषणादरम्यान आदिवासी बांधवांचे एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आमचा साकव व रस्ता परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केलेला आहे। या आदिवासी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोषदादा ठाकूर व त्यांचे सर्व कार्यकारी मंडळी या उपोषणा ठिकाणी पाठिंबा देत आहेत। गाव नकाशाला आहे, ज्याचा VR नंबर आहे। आता 2-4 दिवसापूर्वी याबाबत थोडंसं सुतोवाच केलं होतं, त्यावेळेस सांगितलं त्यांनी की तेही नाहीये, तर त्याचं खुलासा ते करते समजा। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर स्पष्ट असं लक्षात येतं की त्या फार्म हाऊसवाल्यांच्या आम्ही कोणतरी ह्या दबावाखाली आहोत काय हेच काय कळत नाहीये अधिकारी वर्ग। नाहीतर एवढं सोपं आहे की ह्याच लोकांनी वर्क ऑर्डर काढलेली आहे त्याची, आणि ती वर्क ऑर्डर तहसीलदारावर ह्यांनी एवढं गोलगोल फिरवलं की हे लोक तहसीलमध्ये पण गेले, तिथे दावा जिंकले। त्यांनी रस्त्यासाठीचा दावा तोही हे केला, कारण हे लोक उभंच नाही या लोकांना करत, त्यामुळे पुन्हा तहसीलकडे गेले। तहसीलदारांनी तो हे जजमेंट आहे ती पत्रात जोडलेली, पण तरी पण दाखवता येईल काही विषय नाही आहे। मी आजकालचे व्हिडिओज इथे आणलेले आहेत। आता तर ते साकव दुरुस्ती राहिली बाजूला, त्या साकवाच्या बाजूला पुन्हा ट्रॉली उभी केलेली आहे की जेणेकरून बाईक सुद्धा गेली नाही पाहिजे लोकांची। ही कुठली पद्धत आहे? त्यामुळे तो जो काही साकव दुरुस्तीचा प्रश्न साध्या गोष्ट आहे सर, एवढी साधी गोष्ट आहे की आता म्हणजे त्याच्यावर आणखी उलट वेगळा प्रश्न निर्माण होईल की 10 लाख रुपये पण त्या साकव दुरुस्तीला लागणार, तरी पण त्या लोक 10 लाख रुपये पण मंजूर केलेले आहेत। असो दुरुस्त तर एवढंच म्हणणं आहे सर, बाकी त्यांनी मला बोलावं। आज आयुक्त कार्यालयात इथं आहोत आपण, कोकण भवन या ठिकाणी, आणि आदिवासी बांधव इथंशी उपोषणाला बसलेले आहेत। बेमुदत उपोषण त्यांचं आहे। कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील मोरटाका कल्हे या ठिकाणचे आदिवासी वाडे आहेत। गेले 25 वर्षापासून ते लोक रस्ता आणि या साकवसाठी भांडत आहेत, आणि यासाठी आज त्यांचं उपोषण आहे। अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही। का लक्ष देत नाही तर तिथं एक काहीतरी टंडन नावाच्या माणसाचं फार्म हाऊस आहे, आणि त्या फार्म हाऊसवाला माणूस या लोकांना ते साकव बांधून देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु 7/12वर रस्त्यासाठी नोंद आहेत, नकाशावर रस्ता आहे, त्याच्यानंतर शासकीय ऑर्डर झालेली आहे, त्याला नंबरसुद्धा पडलेला आहे, परंतु तरी एवढं होऊनसुद्धा मात्र पंचायत समितीचे अधिकारी बांधकाम खात्याचे याच्याकडे लक्ष देत नाहीत। तहसीलदारांची ऑर्डर आहे त्याला की तुम्ही का काम करत नाहीत, तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे असेल तर ते तुम्ही घ्या आणि त्या रस्त्याचं काम चालू करा। एक छोटासा प्रश्न आहे, कमीत कमी 2-4 लाख रुपये त्या काहीतरी साकवला लागणार आहेत, आणि यासाठी आज आदिवासी बांधव इथं 25 वर्षापासून संघर्ष करत आहेत। आपल्याबरोबर ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोषदादा ठाकूर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया, कारण ते ह्या संघटनेच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात। संतोषदादा, आपलं या प्रश्नाकडे भरपूर लक्ष आहे आणि आपण सातत्याने हा प्रश्न लावून धरतात, काय नेमका आदिवासींचा प्रश्न आहे? रायगड जिल्ह्यातील आदिवासींना समस्यांचं जसं काही ग्रहणच लागलेलं आहे, आणि त्याच ग्रहणापैकी हा एक ग्रहण आहे। 25 वर्ष झाले काही खाजगी फार्म हाऊसवाले स्थानिक आदिवासींचे रस्ते अडवतात, आणि त्यांची वकिली कोण करतात तर पंचायत समितीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर त्या फार्म हाऊसेसवाल्यांची हुजरेगिरी करतायत, आणि त्यांनी कोर्ट स्टे ऑर्डर आणलेली आहे असं खोटं भासवून ह्या लोकांचा रस्ता 2025 मार्च 25ला हे वर्क ऑर्डर दिलेली असताना साकव दुरुस्तीची आजपर्यंत यांनी काम नाही केलं। एकदा फक्त गेले तिथे आणि त्या समोरच्या माणसाने सांगितलं की माझी हरकत आहे, आणि ह्यांनी काम थांबवलं। कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही थांबवलं? अशा अधिकाऱ्यांवर साहेब ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्यामुळे इथे आज अप्पर कोकण आयुक्तांनी मीटिंग घेतलेली आहे,
पण तिथेही त्यांनी ह्या लोकांनी आणि मी स्वतः मागणी करतोय की ह्यांच्यावर आदिवासींचा रस्ता अडवला, आदिवासींचा पारंपरिक रोड अडवला म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यापुढे मी करणार आहे। त्यासोबत SC/ST कमिशन आणि मानवी हक्क आयोगाकडे पण जाणार आहे, जेणेकरून ह्यांना कळलं पाहिजे की आपण खाजगी फार्म हाऊसवाल्यांचं काम करतो, पगार खाजगी फार्म हाऊसवाल्यांचं घेतो की शासनाचा घेतो, जनतेचा घेतो की लोकांचा घेतो। त्यामुळे पंचायत समिती पनवेलचे जे काही जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी अभियंता आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। जो कामाचा ठेका ठाकूर नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी ठेका घेतलेल्या कामाचा त्यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटीचा म्हणजे त्यांना तो ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावरही दाखल केला पाहिजे, जेणेकरून याच्यापुढे अशी कोणीही चुकी करणार नाही। त्यामुळे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही इथे पाठिंबा देत आहोत आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या आदिवासी बांधवांच्या सोबत आम्ही आहोत। अनेक वर्ष झाली पण रस्ता साकोका मिळाला नाही। आदिवासींच्या अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये अशा आदिवासी वाड्या आहेत जिथं पाणी, रस्ते, शिक्षण यासाठी सुद्धा उपोषण करावं लागतंय आणि आज ही परिस्थिती अशी आली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।